हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आपल्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी आणि त्यांच्या पोषणासाठी आपण विशेष अशी काळजी घेत असतो। त्यासाठी त्यांना वेळोवेळी खत घालणे आवश्यक देखील असते। घरच्या घरी अगदी सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक खत बनवून आपण रोपांमध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ करू शकतो। सेंद्रिय खते हे रोपांसाठी खूप महत्त्वाची आहे। सेंद्रिय खतांमध्ये नॅचरल असे न्यूट्रिएंट असतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता देखील वाढत असते। त्यानंतर जमिनीचा पीएच देखील चांगला वाढतो। नंतरच एवढंच नाही तर त्यामध्ये नॅचरल असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जे मातीची लाईफ वाढत असतात किंवा मातीची शेल लाईफ वाढत असतात आणि रोपांची मुळे देखील निरोगी ठेवण्यास मदत करत असतात। सो मंडळी, आज आपण नेहमीप्रमाणे एक आगळे वेगळे खत घेऊन आलेलो आहे। नेहमी आपण केळीचे साली, कांद्याच्या सालींचे खत म्हणजे बऱ्याच अशा ज्या काही हिरवे पालेभाज्या आहेत त्यांपासून तयार केलेले खत पाहिलेले आहे। आजही असे उन्हाळ्यामध्ये स्पेशली घरच्या घरी तयार केले जाणारे असे ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय खत आपण तयार करणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। मंडळी, आपण बऱ्याच वेळेस केळीचे सालीचे लिक्विड फर्टिलायझर असो किंवा कॉफी असो, बटाट्याची साल असो किंवा ओनियन पील लिक्विड फर्टिलायझर असो, यांसारख्या बऱ्याच अशा किचन वेस्ट पासून अनेक लिक्विड फर्टिलायझर तयार केलेली आहे आणि त्याचे इन डिटेल व्हिडिओ देखील मी तुमच्याशी बऱ्याच वेळेस शेअर केलेले आहे। अजूनही तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते नक्कीच बघा। हे सर्व फर्टिलायझर देऊन आपण आपल्या झाडांवरील किडीचा अटॅक थांबवत असतो आणि त्यांना नवीन ग्रोथ झाली म्हणजे नवीन ग्रोथ करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देखील देत असतो। सो मंडळी, आज असंच प्रकारचे आज आगळं वेगळं खत आपण पाहणार आहोत, म्हणजेच केळीचे सालीचे खत। नेहमी आपण आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे केळीचे साल तर अजिबात वायाच घालू नका। खाल्ल्यानंतर ही केळीचे साल उन्हामध्ये 2 ते 3 दिवसात अगदी कडकडीत वाळून जात असतात आणि या सालींपासून अगदी स्पेशली छान प्रकारे आपल्याला साल बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर सध्या मार्केटमध्ये काकड्या असो किंवा त्यानंतर मी या ठिकाणी केळीचे साल घेतलेले आहेत, त्यानंतर रताळे देखील आहेत आणि काकडीचे साल आहेत। सो ह्या सर्व साली मी या ठिकाणी छान प्रकारे कोरड्या करायला 2 ते 3 दिवसात उन्हामध्ये वाळवायला ठेवून दिलेल्या होत्या। सो मंडळी, आता या सालींमध्ये कुठले न्यूट्रिएंट्स असतात ते आता आपण जाणून घेऊया। मंडळी, रताळ्याच्या सालींमध्ये एनपीके असतं, त्याचप्रमाणे केळीच्या सालींमध्ये पोटॅशियमचं अधिक मात्रामध्ये सोर्स असतो। त्याचप्रमाणे सालीचा कंपोस्ट खत म्हणून जर आपण वापर केल्यास त्याने मातीची देखील सुपीकता वाढत असते, ज्यामुळे झाडांची वाढ चांगली होत असते। तसंच रताळ्याची साल मातीमध्ये पाणी टिकवून ठेवते, ज्यामुळे झाडांना पुरेसे पाणी देखील मिळत असते आणि झाडांची चांगल्या प्रकारे वाढ देखील होत असते। त्याचप्रमाणे मातीचा देखील पीएच याने सुधारत असतो, त्यामुळे मुळांमध्ये हवा देखील खेळती राहण्यास मदत होत असते। सो मंडळी, आता या ठिकाणी ह्या साली संपूर्ण मी वाळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्या अगदी हाताने देखील आपण त्यांना क्रश केलं तरी क्रश करत आहेत। जर तुम्ही वाळवलेल्या साली डायरेक्ट अशा प्रकारे कुंडीतील मातीमध्ये थोडा खड्डा करून त्यामध्ये जरी डिकंपोज केल्या ना तरी ते त्यामध्ये छान प्रकारे काही दिवसांनी डिकंपोज होऊन जातात आणि त्यांपासून देखील आपोआप त्या ठिकाणी कंपोस्ट तयार होत असतं। पण जर तुम्हाला सालींचा असा डायरेक्ट वापर करायचा नसेल आणि आपल्याला स्टोअर जर करून ठेवायचं असेल तर आपण त्यांना छान प्रकारे मिक्सरमध्ये त्यांचं पावडर तयार करून ठेवायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे जर तुमच्याकडे लिंबांच्या साली असतील त्या देखील कोरड्या करून ठेवा, जेणेकरून कीटकनाशक म्हणून त्याचा देखील वापर तुम्ही छान प्रकारे करू शकतात। तसेच लिंबांच्या साली आहे ती माती ही ऍसिडिक ठेवण्याचं देखील काम करत असतात। सो मंडळी, ह्या ज्या रताळ्याच्या साली आहे किंवा काकडींची ज्या काही साली आहे त्यांमध्ये विटामिन ए आणि के असतं, त्याचप्रमाणे पोटॅशियम आणि फायबर यांसारखे आवश्यक असे पोषक तत्वांनी ह्या साली परिपूर्ण असतात। त्याचप्रमाणे रताळ्यांचे जर आपण कंपोस्टिंग केलं तर त्याने मायक्रो ऑर्गॅनिझमची जी काही प्रोसेस आहे ती देखील वाढत असते। सो आपण याला कंपोस्ट बिन मध्ये देखील याचा वापर करू शकतो आणि त्याने आपले बाल्कनीतील जे काही आहे, बाल्कनीतील गार्डन म्हणा किंवा जी काही आपली कुंडींची माती आहे ती सुपीक बनवण्याचं काम हे साली करत असतात। त्याचप्रमाणे मंडळी, आता त्या सालीनंतर मी या ठिकाणी शेवग्याच्या शेंगांच्या ज्या काही साली आहेत त्या मी या ठिकाणी वाळवून घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचा जो काही पाला आहे तो जर मिळाला तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात, पण माझ्याकडे बऱ्याच
मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा होत्या, तर मी अशा प्रकारे संपूर्ण जे काही शेंगांची साल होती ती काढून घेतलेली होती आणि अगदी कोरड्या म्हणजे सावलीच्या ठिकाणी देखील ही साल वाळून जात असते। 2 ते 3 दिवसामध्ये छान प्रकारे अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी ही साल वाळून झालेली होती। सो शेंगांची साल स्वच्छ आणि कोरडी आपल्याला करून घ्यायची आहे। ही गोळा केलेली साल आपण मिक्सरमध्ये किंवा इतर कोणत्याही पद्धतीने आपण याला बारीक करून घ्यायची आहे। त्यानंतर तयार झालेले हे पावडर आपण एखाद्या सीलपॅक कंटेनरमध्ये ठेवून घेणार आहोत। मंडळी, शेवग्याच्या सालींमध्ये प्रोटीन्स, फायबर तसेच कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, पोटॅशियम या व्यतिरिक्त विटामिन ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स देखील असतं। तसंच यामध्ये भरपूर असे मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट देखील आहेत। सो शेवग्याच्या शेंगांच्या सालीमध्ये प्रोटीन असतं जे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असतात। त्याचप्रमाणे यामध्ये विटामिन ए, सी, के आणि बी कॉम्प्लेक्स देखील असतं जे झाडाच्या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करत असतात। त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंटचं देखील हे काम करत असतात, जेणेकरून झाडांना हानिकारक असे जे काही आपण केमिकल देत असतो किंवा जे काही केमिकल स्प्रे देत असतो ते देण्याचं काम मात्र यापासून आपलं वाचत असतं आणि हे जे काही सालींमधलं अँटीऑक्सिडंट आहे हे तेच काम करत असतं आणि झाडांना निरोगी ठेवण्याचं देखील काम करत असतं। शेवग्याच्या सालींपासून तयार केलेले हे खत झाडांसाठी एक उत्कृष्ट असं नैसर्गिक खत आहे आणि या खताचा वापर केल्याने झाडांची वाढ देखील चांगली होण्यास मदत होत असते। सो या ठिकाणी तयार झालेली ही जी काही पावडर होती मी हे संपूर्ण इंडोर प्लांट आहे त्यांना देऊन घेणार होती। जरा बाहेर गावी गेल्यामुळे इंडोर प्लांटची कंडिशन देखील जरा खराब झालेली होती, पाने ही थोडी ब्राऊन झालेली होती, अशी करपलेल्यासारखी वाटत होती। त्यानंतर हे पोल्का डॉट्स जे प्लांट्स आहे याची पानं तर पूर्ण अशी कोमेजल्यासारखी झालेली होती। सो त्यांवर मी आता या शेवग्याच्या सालींचं जे काही पावडर आहे आणि जे काही मी रताळ्यांचे साली असो, काकडीचं साल असो आणि केळीच्या सालीचं साल असो या तिन्ही सालींचं एकत्र असं मी पावडर या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे। आता तयार केलेले जे काही पील फर्टिलायझर आहे तर प्रत्येक कुंडीसाठी मी या ठिकाणी 2 चमचे एवढ्या प्रमाणामध्ये मी ते वापरून घेणार होती, जेणेकरून जे काही मायक्रो किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्सची जी काही झाडांची कमतरता आहे ती मात्र ही साल नक्कीच भरून काढतील। सो अशा प्रकारे जेवढे इंडोर प्लांट्स होते त्यांमध्ये मी अशा प्रकारे जे काही पावडर फॉर्मला फर्टिलायझर आहे ते देऊन घेणार आहे। सो मंडळी, तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकतात मी अशा प्रकारचे कंटेनर तयार केलेले आहेत आणि यांमध्ये संपूर्ण प्रकारचे जे घरगुती सालींचे खत आहेत मी ते तयार करून ठेवलेले आहेत। सो यामध्ये मस्टर्ड केक आहे, त्यानंतर बनाना पील लिक्विड फर्टिलायझर आहे, त्यानंतर संत्र्यांच्या सालींचं म्हणजे ऑरेंज पील फर्टिलायझर देखील आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मी तुम्ही बघू शकतात की वेगवेगळ्या प्रकारचे जे कंटेनर आहेत त्यांच्यावर अशा प्रकारचे नावं लिहून ठेवलेले आहे। नीम केक आहे। सो ज्यावेळेस आपल्याला जी गोष्ट हवी असते ती अगदी इझिली आपल्याला त्यामुळे मिळून जात असते। त्यानंतर मस्टर्ड केक देखील आहे, काही मार्केटमधून आणलेले आहेत जसं नीम केक असो, मस्टर्ड केक असो, हे मार्केटमध्ये आपल्याला अगदी इझिली मिळून जात असतात आणि एकदा ते आणले की आपल्याला बरेच दिवस ते चालत असतात। सो सीझन वाईज या खतांचा आपल्याला वापर करायचा असतो। सध्या मस्टर्ड केकचा वापर करता येणार नाही, कारण की मस्टर्ड केक म्हणजे मोहरीची जी पेंट आहे ती उष्ण असते। सो उन्हाळ्यामध्ये आपल्याला तिचा वापर करायचा नाही आहे, पावसाळ्यामध्ये आपण तिचा वापर पुन्हा करणार आहे। नंतर या ठिकाणी ट्रायकोडर्मा पावडर आहे जे एक बुरशीनाशक म्हणून त्याचा वापर होत असतो। त्यानंतर ऑरेंज पील लिक्विड फर्टिलायझर आहे, ज्यावेळेस आपल्या झाडांवर फंगीसाइड किंवा मिलीबग्स येत असतात त्यावेळेस त्यांचा वापर अशा प्रकारे आपण करू शकतो। सो अशा प्रकारचे तुम्ही देखील सालींपासून उन्हाळ्यामध्ये छान प्रकारे ज्या काही फळभाज्या आहेत त्या साली वाळून घ्या, त्यांचे सालींचे पावडर तयार करा आणि असे सीलपॅक कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवा। पावसाळ्यामध्ये आपल्याला लिक्विड फॉर्ममधलं फर्टिलायझर देणे शक्य नसतं, कारण की पावसाचं पाणी भरपूर असतं, माती ही कोरडी होत नसते। त्यावेळेस मात्र असे पावडर फॉर्ममधले फर्टिलायझर आपल्याला भरपूर कामी पडणार आहेत। सो आपल्याकडे अजून 1 ते 1.5-2 महिने आहेत। सो ह्या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं पावडर फॉर्ममधलं फर्टिलायझर अगदी निःशुल्क आणि घरच्या घरी तयार करून घ्या। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतून दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र अजिबात विसरू नका। आणि हो, तुमच्याकडे देखील गार्डनिंग रिगार्डिंग कुठल्याही घरगुती अशा टिप्स किंवा तुम्ही तुमच्या बाल्कनीतील झाडांसाठी ज्या टिप्स वापरत असणार त्या टिप्स देखील नक्की शेअर करा। पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या नावासह तुमची टिप्स नक्की शेअर
केली जाईल। चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून घ्या आणि त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय, हॅपी गार्डनिंग।